वीकेंड होता, मग आज प्लॅन केला काहीतरी वेगळं बनवू. नॉर्मल चिकन रस्सा खाऊन कंटाळा आला होता. मग म्हटलं आज बनवू चिकन कोरमा. तर चला मग तुम्हाला रेसिपी सांगू. तेलात तुम्हाला थोडेसे कांद्याचे पीस दिसतील, कारण आधी मी कांदा फ्राय करून घेतला होता. त्यानंतर तुम्हाला चिकन घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून त्याला आधी हाय फ्लेमवर तुम्ही कढईत टाकून फ्राय करा. त्यानंतर जे मी खडे मसाले दाखवले ते पण सोबतच टाका. तमालपत्र, 2-3 इलायची आणि लवंग छान असं मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट पण ह्याच्यातच टाकून ते पण परत आपल्याला खूप फ्राय करायचं आहे, म्हणजे चिकनचा कच्चा वास निघून जाईल. मसाल्यांमध्ये लाल मिरची, हळदी पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला पण हे सगळं टाकून परत मिक्स करा. त्यानंतर मी 1 वाटी दही टाकलं आहे. दही तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. दही टाकल्या तुम्हाला मस्त मिक्स करायचं आहे त्याला. आणि ही आहे कांद्याची पेस्ट आणि थोडंसं सुकं खोबरं मी वाटून घेतलं होतं, अगदी थोडंसं. आणि त्याच्यात मेजून 4 मी पुदिनाची पाने टाकली होती. ते बारीक वाटून घ्या आणि कोरम्यात टाकून द्या. ते सगळं फ्राय करून मिक्स झाल्यानंतर तुम्हाला किती थिक ग्रेव्ही आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका, मीठ टाका आणि छान उकळी येऊ द्या. इथे माझ्या ग्रेव्हीला उकळी आली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अजून 5 ते 6 मिनटं त्याला झाकण ठेवून मी शिजवून घेतलं. मग ह्याच्यासोबत मला ना पोळी नव्हती खायची, नाही भाकरी खायची. मग मी बनवलं की फ्राईड राईस टाईप बनवू. खूप भारी बनला होता. तर ते पण सांगते. इथे कांदे घ्या, त्यांना पण आपण जसं बरिस्ता बनवतो की नाही तसं बनवून घ्या. इथे थोडेसे माझ्याकडून जळालेच बोलता बोलता. मग मी ते काढून घेतले आणि त्याच तेलात तुम्ही हे जे खडे मसाले मी दाखवते ते टाका. जिरे, दालचिनी, तमालपत्र, इलायची, मोठी इलायची हे सगळं टाका आणि मिक्स करून घ्या. मग त्यानंतर आपल्याला थोडंसं आलं लसूण पेस्ट पण टाकायची आहे. आणि हे सगळं परत माझ्याकडून थोडंसं करपलं गेलं, पण एवढं नाही की कडू लागेल, पण छान लागत होतं. मग मी इथे राईस घेतला, बासमती राईस आहे. तुम्ही मोठे ग्रेन्स पण घेऊ शकता. माझ्याकडे हे होते, मी हे वापरले. त्यानंतर त्याला मस्त मिक्स करा आणि पाणी तुम्ही पहा, तुम्हाला जर खूप मोकळं हवं असेल तर त्या हिशोबाने पाणी टाका, नाहीतर थोडं सॉफ्ट हवं असेल तर त्या हिशोबाने पाणी टाका. हे सगळं मिक्स करा, मीठ टाका आणि मग 3 शिट्ट्या घ्या. 3 शिट्ट्यानंतर मी माझा राईस बनला होता. आता त्यानंतर मी थोडासा फूड कलर घेतला होता, त्याच्यात दूध मिक्स करून त्यानंतर जो बरिस्ता केला होता तो टाकला, कोथिंबीर टाकली, 1 हिरवी मिरची टाकली चिरून आणि तसंच झाकण लावून ठेवलं. मग इथे मी कोशिंबीर करायला घेतली. हे माझ्याकडे अगारोचं आहे चॉपर. मग कोशिंबीर पण बनवली. मग आवडली ना माझी रेसिपी? तर मग लगेच जा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.